श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर घरी गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर त्याची मांडणी कशी करायची, संकल्प कसा करायचा आणि नैवेद्य रोज 7 दिवस नैवेद्य काय दाखवावं. आणि 99 लोक बरीचशी चूक करतात, त्यांच्याकडून चुका होत असतात. तर त्या चुका काय होतात तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 9 एप्रिलपासून म्हणजेच गुरुवारपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळाला सुरुवात होत आहे. म्हणजे 7 दिवसात आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे कोणी पारायण करणार आहेत तर त्यांना विशिष्ट पद्धतीची पूजा मांडणीची गरज नसते, कारण की तिथेच सगळं काही केलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांना तिथे संकल्प कसा करायचा तर काय करायचं, आदल्या दिवशी त्यांनी किंवा 9 तारखेला ज्या दिवशी पारायणाला बसणार आहे त्या दिवशी नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती आणि एक फूल घेऊन जायचं आहे. म्हणजे विनंतीचं नारळ जे आपण घेऊन जाणार आहोत. त्याच वेळेस स्वामींना विनंती करायची आहे की माझं हे पारायण निर्विघ्न पार पडू द्या, कोणतंही संकट येऊ देऊ नका. आणि तुमची जी काही इच्छा आहे तिथं स्वामींना सांगायची आहे. तर अशा प्रकारे केंद्रामध्ये जे कोणी पारायणाला बसणार आहे तर त्यांनी अशा प्रकारचे संकल्प तिथं करायचा आहे आणि विनंतीचं नारळ सुद्धा तिथं ठेवायचं आहे. हे तुम्हाला आदल्या दिवशी करायचं किंवा ज्या दिवशी 9 तारखेला पारायण सुरू होणार आहे तर त्यावेळेस त्या सकाळी तुम्हाला हे करायचं आहे. आणि ज्यांना केंद्रामध्ये पारायण करायला जमणार नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांना आपल्या घरच्या घरीच पूजा मांडणी करावी लागणार आहे. त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारची पूजा मांडणी आपल्याला करायची असते. तर ही मांडणी कशा पद्धतीने करायची आणि संकल्प कसा करायचा आणि नैवेद्य काय काय दाखवायचं जे घरी पारायण करणार आहेत त्यांच्यासाठी, कारण की केंद्रामध्ये जे सामूहिक पारायण करणार आहेत त्यांना नैवेद्याची वगैरे कसलीच गरज नसते. त्यांना फक्त जायचं आणि वाचायचं एवढंच असतं. आणि जे 3 नियम आहेत तर तेवढेच त्यांनी पाळायचे असतात. पण जे घरी एकट्याने पारायण करणार आहेत तर त्यांना पूजा मांडणी, नैवेद्य दाखवायचा असतो आणि संकल्पसुद्धा पहिल्या दिवशी करायचा असतो. तर याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, सर्वप्रथम गुरुचरित्रची पोथी आणि विष्णू सहस्रनामाची पोथी आणि नित्यसेवेचं पुस्तक आरतीसाठी, तर हे लागणार आहेत. पण आदल्या दिवशी काय करायचं, बुधवारी रात्री 4 कुत्रे आणि 1 गाईला पोळी खाऊ घालायची आहे. 4 कुत्र्यांना 4 पोळ्या आणि 1 गाईला अशी पोळी खाऊ घालायची आहे. एक मोकळ्या, अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे आणि आत्ता पण सांगते, एका मोकळ्या ग्राउंडवर ठेवून द्या. आणि जरी कुत्रे नसले किंवा गाय नसली तरी मोकळ्या ग्राउंडवर ठेवून द्या आणि स्वामी समर्थांना विनंती करा का मी हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं 4 कुत्र्यांच्या मागं लागत बसू नका, तिथं त्यांच्या नावाने ठेवून द्या. असं केलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर पूजा मांडणी ही तुमच्या वेळेनुसार करा. बुधवारी जमलं असेल तर बुधवारी करून ठेवा, म्हणजे 9 तारखेला तुम्हाला घाई होणार नाही. पहाटे एवढं सकाळी उठून शक्य होत नसतं, त्याच्यामुळं तुम्ही बुधवारी जरी मांडणी करून ठेवली तरी चालते. जर तुम्हाला बुधवारी नसेल जमत तर तुम्ही गुरुवारी ज्या दिवशी पारायण करायचं त्या दिवशी सुद्धा ही मांडणी करू शकता. तर मांडणीसाठी आपल्याला लागणार आहे स्वामींचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, दोन्हीपैकी एक तरी पाहिजे. तसेच मंगल कलश पाहिजे आपल्याला, मंगल कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे. तर आणि एक अखंड दिवा, याच्यासाठी समय किंवा जो तुमचा दिवा असेल ते लागणार आहे. बाकीचं दुसरं आपल्याला जास्त काही ठेवायचं नाहीये, कारण की काय होतं कधी कधी धक्का लागतो अचानक एखाद्या गोष्टीला. त्याच्यामुळे चौरंगावर मापातच गोष्टी ठेवायच्या. जिथे तुम्हाला पारायण करायचं आहे तिथं चौरंग मांडायचा आहे. त्यावर एक लाल कापड, पिवळं कापड जे तुमच्याकडे असेल अवेलेबल ते ठेवा. त्यानंतरून आपल्या उजव्या हाताला मधोमध चौरंगाच्या सेंटरला आपल्या समोर महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची. नंतरून आपल्या डाव्या हाताला म्हणजे स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला, देवाच्या उजव्या हाताला मंगल कलश ठेवायचा आहे. तर मंगल कलश, एक कलश घ्यायचा आहे, त्याच्यावर 5 बोटं कुंकवाचे उमटवायचे आहे, स्वस्तिक काढायचं आहे, त्यामध्ये पाणी भरायचं. पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, एक फूल, छोटीशी सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे.
त्यानंतर 5 विड्याची पानं ठेवायचे आणि एक नारळ ठेवायचा आहे, शेंडी वर आली पाहिजे आणि त्या नारळाला सुद्धा 5 कुंकवाची बोटं उमटवायचे असे. अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना करायची आहे. आणि कलश ठेवताना खाली तांदूळ ठेवायचे, त्याच्यानंतरून त्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आणि मग त्याच्यावर कलश स्थापना करायची. आणि कलश स्थापना झाल्यावर त्याची पंचोपचार पूजा करायची असते. त्यानंतरून अखंड दिवा लावायचा असतो आपल्याला. 7 दिवस तो दिवा जळला पाहिजे आपल्याला. तर तो अखंड दिवा कलशाच्या बाजूलाच आला पाहिजे, आपल्या डाव्या हातालाच आला पाहिजे. तर एवढं हे ह्या 3 गोष्टी ठेवायच्या आहे. त्यानंतरून आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या, हळद कुंकू टाकायचं आहे आणि मग त्याच्यावर सुपारी ठेवून त्या सुपारीची सुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी करायची आहे. आणि गुरुचरित्राचं पुस्तक ठेवायचं आहे. जर चौरंगावर जागा नसेल, कारण की आपल्याला नैवेद्य सुद्धा ठेवायचा असतो आणि छोट्याशा तांब्यामध्ये आपल्याला महाराजांना, दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज जे तुम्ही फोटो किंवा मूर्ती ठेवणार असेल त्यांना आपल्याला छोटासा साखरेचा नैवेद्य म्हणा किंवा म्हणजे पारायणाला बसण्याच्या अगोदर किंवा तांब्यामध्ये एका छोट्याशा तांब्या फुलपात्रामध्ये आपल्याला पाणी सुद्धा ठेवायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही ग्रंथ वाचन करायला खाली चौरंगाला खेटूनच एक पाट ठेवा किंवा तुमचं जर आसन असेल तर त्या आसनावर ठेवून द्या तो ग्रंथ. आणि ग्रंथाला एक स्वच्छ कापड पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं घ्यायचं आहे. स्वच्छ घ्या, फाटलेलं तुटलेलं मळालेलं लावू नका. आणि मग त्याला कव्हर करायचं आहे ग्रंथाला. अशा प्रकारे तुम्हाला ही जी मांडणी करायची आहे. आणि चौरंगाच्या बाजूला एक शुभ म्हणून आपल्याला रांगोळी काढायची आहे छोटीशी. अशा प्रकारे ना तुम्हाला मांडणी करायची आहे. म्हणजेच 9 तारखेला तुम्ही पहाटे ज्यावेळेस उठणार त्यावेळेस मांडणी करा किंवा आदल्या दिवशी करा. आणि 9 तारखेला बसायच्या अगोदर देवांची पूजा करून घ्या. देवांची पूजा झाली की मग तुम्ही इथं ही मांडणी करून पारायणाला तुम्ही बसू शकता. पण अगोदर आपल्याला जिथं आपण स्वामींचा किंवा महाराजांचा फोटो ठेवणार आहोत तर त्या जर मूर्ती ठेवणार आहेत तर मूर्तीचा अभिषेक करायचा. काही स्तोत्र म्हणायची गरज नाही. फक्त 108 वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत त्याच्यावर मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करा. आणि नंतर पंचोपचार गंध फूल वगैरे अगरबत्ती ओवाळून त्याची पंचोपचार पूजा करायची. जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याला अष्टगंध लावायचा आहे. हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावायचं आहे. आणि अगरबत्ती धूप दीप फुलं वगैरे ओवाळायचं आहे. अशा प्रकारे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना एक ताम्हण घ्यायचं, आपल्या पुढं ठेवायचं आहे ताम्हण. आणि एका उजव्या हातावर डाव्या हाताने एक पळीभर पाणी टाकायचं. तर उजव्या हातावर पाणी टाकल्यावर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे आणि एक फूल ठेवायचं आहे. आणि आता संकल्प करताना काय करायचं आहे, आपलं पूर्ण नाव घ्यायचं आहे. पूर्ण आपलं नाव घ्यायचं आहे, आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आहे आणि आपलं आडनाव घ्यायचं आहे. जसं मी माझं नाव घेते सुप्रिया, मिस्टरांचं नाव आडनाव येईल. त्यानंतरून जर गोत्र माहीत नसेल तुम्हाला तर कश्यप गोत्र म्हणा. म्हणजे सुप्रिया कश्यप गोत्र उत्पन्न श्री दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे मी आजपासून 9 एप्रिल ते 15 एप्रिल स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत मी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला आजपासून सुरुवात करत आहे. तर माझ्याकडून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री दत्त महाराज यांचं नाव घ्यायचं आहे आणि निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि कुठलीही अडचण संकटे येऊ देऊ नका. आणि आता काय करायचं, याच्यानंतर तुम्ही ज्या इच्छेसाठी, जी तुमची इच्छा मनोकामना असेल, जी इच्छेसाठी तुम्हाला हे पारायण करायचं आहे ती इच्छा इथे बोलायची आहे. आणि ही माझी इच्छा पूर्ण होऊ द्या अशी विनंती करायची आहे. आणि हातातलं जे काही पाणी आहे ना ते समोर जे तुम्ही ताम्हण ठेवलं आहे ना त्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आणि हे जे तुम्ही ताम्हणामध्ये पाणी सोडून दिलं संकल्पाचं, हे पाणी तुळशीला अजिबात घालायचं नाही. हे इतर कोणत्याही फुलझाडांना तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे घरी ज्यावेळेस पारायण करणार आहे. त्यानंतर तुम्ही काय खाणार,
कोणतं एक धान्य खाणार हे तुम्हाला 9 तारखेलाच ठरवायचं आहे. तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी याच्यातून जे एक धान्य खाणार आहे ते तुम्ही त्या दिवशी ठरवायचं आहे. तसेच हे तुम्हाला माहिती भाज्या कोणत्या खायच्यात, आता बरेचसे व्हिडिओ पण केलेले आहेत मी आणि तुम्ही बघितलेली पण आहेत. तसेच कांदा लसूण विरहित आपल्याला भाजी खायची असते. तर नैवेद्य काय ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही पहाटे सकाळी उठणार, पारायणाला बसणार, तर एवढ्या सकाळी पहाटे तुम्ही काही स्वयंपाक करणार नाही. तर आपलं साखर जरी ठेवली किंवा ड्रायफ्रूट ठेवलं किंवा एखादं फळ जरी ठेवलं ना सकाळी तरी चालतं आणि तुमचं वाचन सुरू करायचं. पण काय करायचं, 10:30च्या आरतीला, असं आपल्याला 10:30ची आरती करायची असते. थोडंसं पुढं जरी टायमिंग गेला तरी चालेल, तुमचं वाचन पूर्ण होऊ द्या, पण 12च्या आतच करायचं. तर त्या आरतीला काय करायचं, तुम्हाला तुम्ही तुमच्यासाठी जो स्वयंपाक बनवला आहे कांदा लसूण विरहित आणि एक धान्य जे आहे, जे तुम्ही जी भाजी पोळी जे तुमच्यासाठी, बाकीच्या घरच्यांसाठी नाही पण तुमच्यासाठी जे बनवणार आहे तोच स्वयंपाक, तोच नैवेद्य म्हणून तुम्हाला ठेवायचा आहे. जो इतरांसाठी तुम्ही कांदा लसूण सगट करणार आहे तो स्वयंपाक, तो नैवेद्य ठेवायचा नाही. कारण की बरेच जण यांच्याकडून हीच चूक होती का स्वतः कांदा लसूण विरहित खातात पण महाराजांना सुद्धा तुम्ही कांदा लसूणच देतात. तसं करायचं नाही. बऱ्याच जणांकडनं अशा चुका होतात. जे तुमच्यासाठी जे तुम्ही स्वयंपाक बनवणार आहे तर तेच तुम्ही 10:30च्या आरतीला ठेवायचं आहे नैवेद्य आणि तो स्वतः तुम्ही ग्रहण करायचा आहे. आणि संध्याकाळी सुद्धा जे तुम्ही स्वतःसाठी बनवणार तेच तुम्ही महाराजांना पोथीला ठेवणार आहेत. अशा प्रकारे हा तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. आणि दुसरं, देवघरामध्ये तुम्ही बाकीच्यांना जो स्वयंपाक करणार आहे ना तो ठेवला तरी चालेल, पण जिथं तुम्ही पारायण करताय, पोथी आहे, महाराज आहे, तिथं तुम्हाला बिना कांदा लसूणचं आणि एक धान्य जे तुमच्यासाठी आहे तोच नैवेद्य ठेवायचा आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानंतरून तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम हे 7 दिवस पठण करायचं आहे, हे विसरू नका. कारण की 1 दिवस करतात मधले 7 दिवस नाही करत, किंवा एखाद्या दिवशी होते चूक भूल होते. पण मग तुम्हाला हे लक्षात ठेवा का विष्णू सहस्रनाम हे सुद्धा तुम्हाला संध्याकाळी रोज पठण करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठी चूक काय होते हेच मला सांगायचं आहे तुम्हाला आज. ज्यावेळेस आपण महाराजांचा चौरंगावर जो फोटो ठेवलेला असतो, इतर देवघरातले देव आपण त्यांचं पंचोपचार पूजा होते, सगळं होतं, पण जसं आपण घटी बसवतो ना देवीला, काही जण तसंच करतात का ते महाराजांना आहे ना 7 दिवस पुसत सुद्धा नाही किंवा अभिषेक सुद्धा मूर्तीचा नसतो. असं काही करायचं नाही. जसं देवी घटी बसते तसं नाही करायचं आहे आपल्याला. आपण तिथं पारायण करतो त्याच्यामुळे रोजची रोज महाराजांची ती पंचोपचार पूजा झाली पाहिजे. फोटो असेल तर त्याला पुसून घ्यायचं स्वच्छ, अष्टगंध फूल पंचोपचार सगळं त्यांची पूजा झाली पाहिजे. आणि जे फुलं सुकलेली आहेत तर ती रोजची रोज बदललेली गेली पाहिजे. बऱ्याच जणांकडून असं झालेलं आहे का ते पूजा करत नाही महाराजांच्या फोटोची, त्याच्यामुळे महाराजांच्या फोटोची रोज नित्य नियमाने पूजा झाली पाहिजे, पंचोपचार पूजा झाली पाहिजे, त्यांनाही अष्टगंध फूल वगैरे लावलं गेलं पाहिजे. त्यानंतर कलश जो आहे तो अजिबात हलवायचा नाही. कलशातली जर विड्याची पानं ठेवले तर ते सुकतात लवकर. जर तुम्हाला वाटत तर आंब्याची पानं लवकर सुकत नाही, 7 दिवस सुद्धा सुकत नाही, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आंब्याची सुद्धा पानं ठेवू शकता. पण ते पाणी अजिबात बदलायचं नाही, कलश हलवायचा नाही, तो कलश जिथल्या तिथं तसाच ठेवायचा आहे. बाकी दिवा पण विझू द्यायचा नाही, विझला तर काही मनात वेगळं काही आणायचं नाही, तेल वगैरे व्यवस्थित टाकायचं. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघा तुम्ही. 7 दिवस तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि निर्विघ्नपणे आपलं हे पारायण पार पाडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी, संकल्प आणि नैवेद्य कसा दाखवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.